मंडळी, कोळ्याच्या सभेत मी आणि निखिल या ठिकाणी आलेलो आहे. शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची तोफ मोठ्या प्रमाणात धडाडलेली आहे. बाबासाहेबांनी या ठिकाणी ओपन चॅलेंज दिलेलं आहे माजी आमदार शहाजी बापू पाटलांना. किरण पांढरेंना जेलमध्ये घालण्यापूर्वी तुमच्यात हिंमत असेल तर मला जेलमध्ये घाला. बोला आता साहेब, काय वाटतं या भावनेबद्दल? ह्या भावनेबद्दल बोलण्यासारखी अशी परिस्थिती आहे की कोणाला तर जेलमध्ये घालतो, काहीतरी प्रचारासाठी उगाच येऊन कोणाला तर खोटं लबाडा असलं बोलण्यात काही अर्थ नाही. बरं. आणि त्याचं हे सांगोला तालुक्यात असलं कधी काही चाललं बी नाही, चालणार पण नाही. बरोबर आहे. कारण आम्ही वयाच्या लहानपणी या गावात लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. गेली 27 वर्ष झालं. अनेक वेळेला ग्रामपंचायतीमध्ये, कोवळ्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून, गावाचा सरपंच म्हणून काम केलंय. तंटामुक्त समितीचा अध्यक्ष म्हणून 10-11 वेळेला काम केलंय. तुम्ही संस्कृती अशी बघितली पंचायत समितीचा सदस्य म्हणून मी काम केलंय. खालच्या लेवलची टीका किती वाईट वाटतं म्हणजे कार्यकर्त्यांना, ग्रामीण भागातल्या. या ठिकाणी शहाजी बापूंनी जी काही भाषा वापरली, किरणला किरण्या म्हणला, त्यानंतर ह्याचा फॉड असा जो भ्रष्टाचार केलाय त्याचं काढतो, त्याला जेलमध्ये टाकतो. नाही, हे बरोबर नाही. एक आहे, कुठल्याही सत्तेवरती छोट्या मोठ्या पदाधिकारी म्हणून आम्ही सुद्धा काम केलं. आम्ही कुठला पक्ष ज्या आमच्याकडे संस्कृती नाही. आम्हाला काय म्हणायचं आहे, आपल्याकडे ती संस्कृती नाही. असलं चुकीचं बोलणं, संस्कृती सोडली असं वाटतं. त्याचा भाग असेल तो त्यांनी काय बोलायचं नाही. त्याने काय काय नाव काय? ज्ञानोसंभ सरकर. आबासाहेबांचं काम कसं होतं जरा सांगा. तुम्ही अनुभवी जुनी माणसं. 86 वय, 1 नंबर. बर. आणि बाबासाहेब नातू ते तर एक काय बोला आता आहे तो. आता भाषण ऐकलं का बाबा? ऐकलं. कसं ठोकलंय बाकीच्यांना? हो, लय चांगला आहे. बरं. लय चांगला आहे. बर. पण वाईट ह्याचं वाटतंय की काय मग टीका अशी केली जाते आहे का, हे बोलायला पाहिजे लोकांनी की लाल फडक इथनं हद्दपार करा ही भाषा वापरते. आबासाहेब असताना हिंमत झाली नाही लोकांची. अहो, आमचं लाल आम्ही मिळालं अजून डोळे 4 वेळा लाल फडक जात नाही. बर. अजून 4 असू दे असू दे. बर. पण आता ही काय संस्कृती सोडली लोकांनी? काय करायचं आता, माणसं आता जमाना असा आहे. तुमच्या काळात होतं का असं काय? जमात नाही. आबासाहेब पुढे धाडस होत होतं काय लोकांचं असं बोलायचं? अहो, फॅक्टरीला ऊस तोडतो 3 रुपये टना, तेव्हा गाड्या भरून मी आणल्या होत्या. बर. काका शाळा बघा त्यो दीपू बाबाचा वडील. हो, काकासाहेब स्वर्गीय. त्याकडला मोहिते पाटलाचा, बर. रत्नाबा अण्णा, वसंत दादा, तवाच काळात नाही. क्या बात आहे, एवढ्या आठवणी आहेत. बरं, आता इकडे बघा, आता केरप्पा उभा राहिलेत. किरण भाऊ आपला किरण भाऊ बद्दल लय वाईट बोलले, किरण्या म्हणले. काय म्हणते तू? काय म्हणायचं? काय म्हणजे काय म्हणजे आता घमंड आहे. हो, घमंड आहे. घमंडी आहे. हा, बर. पैसे आहे, माल आहे आणि सरकार आहे. पण किरण भाऊन पापाचा पैसा गोळा केलाय म्हणते ते. काळजी करू नका, 1 नंबर येणार. बर. माझ्या हातात देऊ नका. हात तिथं बटन दाबा, पण इथं माझ्या हातात बटन नवा. बर. बटन दाबणार दाबणारच आहे. बर. येतो मी येतो. बर. बाबासाहेबांबद्दल बोला, कसं आहे काम बाबासाहेबांचं? हे तर लय सोनं आहे. सोन आहे. एकदा पसलं ते पहिलं. बर. हे ना आमच्या आबासावर चुकवलं. इकडे देतो म्हणला ते आणि पुन्हा का नाही, पुन्हा यांचं भांडण लागलं भाऊ. असू दे, पण एकत्र आले जातात. आता काय बोलाय ना आपण त्यांच्या एकत्र आलेत. आता जमलंय सगळं, जमलंय, मेळ लागलाय आता. बरं, आता कोळ्यात आता काय हिंगा काय दाखवणार तुम्ही? शहाजी बापूला इथे येऊन टीका करून गेले त्याने. टीका करत टीका केलं, त्याच्या टोकरीवर ठेवली. आता पाप ठेवले. आणि काय बरं, इथं उरावर बसून मतदान करणार सगळे. कोण ही लोक सगळी पावर बघा आता. पावर. क्या बात आहे. आम्ही किरणभाऊ पांढरे. बर. किरणभाऊ पांढरे. बर. हा, किरणभाऊच्या आम्ही मागे जाणार आहे. पण किरण भाऊला लय वाईट वांगाळ बोलली गिराव काल. बोलतो किरण्या म्हणले, किरण्या राग येतोय का तुम्हाला? काय बोल द्या, काय बोल द्या. काय पण शेवटी आमचा किरणभाऊ पांढरे. तुम्ही संस्कृती सोडत नाही. होय, नाही सोडणार. आबासाहेबांनी घालून आमच्या आबासाहेबांना. पण त्या संस्कृतीला सुरुंग लावण्याचं काम इथे येऊन काल करून गेलेत लोक. करू द्या, करू द्या, करू द्या. पालकमंत्री. बरं, मी काय सांगतोय माहितीये का, आबासाहेबांना आमच्या जीवन घालवलं. असं बर. जीवन घालवलं. बर. आणि आबासाहेब आमच्या कुणाचं ही येणार नाही. बर. हा हा हा. बर. आणि किरणभाऊच्या आम्ही किरणभाऊला मतदान देणार आहे. बर बर बर. काय वाटतं एकंदरीत सगळं? किरणभाऊ पांढरे शिवाय कोळा गटाला किरणभाऊ शिवाय पर्यायच नाही. कोळ्याचा विकास हा किरणभाऊ पांढरेच करू शकते, दुसरा कोणीही करू शकत. काल इथं प्रचार सभा झाली, जाहीर सभा झाली. पालकमंत्र्यांनी तर किरण पांढरेंना म्हणला जेल दाखवतो, जेलची हवा तुला करतो. काय म्हणलं माहितीये का, भाऊवर बोलणे ते पाप केले म्हणलं, पाप केले म्हणलं. काय बापू कायमच कोणत्याही सभेत खालच्या पातळीला बोलून त्यांना दरबारी त्यांची जागा जनता त्यांना दावतच आहे. कोणाला दाखवते? शहाजी बापू पण पालकमंत्र्यांनी सुद्धा काल येते धमकी दिली की आम्ही टीपी देणार नाही, रस्ते देणार नाही.
रुपये सुद्धा माझ्या सहिशिवाय निघत नाहीत. पालकमंत्री काय या की. स्वतःची प्रॉपर्टी विकून देणार नाही, ती गोरगरीब जनता टॅक्स भरते त्यातूनच देणार पण आहे ना. टॅक्स असला तरी सहीचा मालक 2 मिनिटं आबासाहेबाबद्दल असं बोला. काय नसतं, आम्ही दोन आमचं मिनिटं. शेतकरी विकासाच्या कामगार दादा मागे पक्ष सर. खिचून दादा मागे आणू सर. शकतो. ही तुम्ही बोलणार नाही ना? आजपर्यंत 50 वर्षाची परंपरा आहे. पण बापून सांगितलं ही जी काय आहे भ्रष्टाचाराचा पैसा आहे, पापाचा पैसा घेऊ नका, तिकडे मंदिरात नेऊन टाका जावा. बापूने काय सांगलीला डिग्रजला ऊस तोडून कमवलेला पैसा नाही. बापूनी बरोबर 5 वर्षातली प्रॉपर्टी बापून बर बर बर. बरं अण्णा काय नाव? इलाज मेटकरी आता बघा तुमच्या गळ्यात लाल गमजा आहे. बोलाई. त्या लाल गमजाचा सातत्यानं अपमान होताना दिसतोय तालुक्यात. काय भावना आहे? चांगल्या शब्दात बोला. नाही का आमचं कसं आहे पहिल्यापासून आम्ही शेकापंशी पण अपमान होतोय. लाल फडकं कुजलंय म्हणते ते कुजलं नाही 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 का काय? ते अजून काय मग एवढं धाडस का करते ती लोक बोलायचं? ती आबासाहेबामुळे बाबासाहेबामुळे करते ती. म्हणजे शांत स्वभाव आहेत होय म्हणून. कसं आहे, होय बरोबर आहे. बर पण एवढं धाडस लय वाढा लागले. वाढणारच. बर आता कालची सभा तुम्ही बघितली असेल कुठनं तर अहो बघितलं ते मोकळ्या थाप्याला कोण ऐकते तुमच्या थापेबाज आहे काय माणसं? होय, थापाडी थापाडी जायते ते बंडलबाज? अहो बंडलबाज आहे सगळं आम्ही बघितले त्या बरं. त्यांचा सगळा इतिहास बघतोय आम्ही. बर हा. बर आता किरण भाऊला जेल मध्ये टाकतो म्हणते ते काय काय कसं नाही. व्हायचं पुढे मग आता? काय नाही किरण भाऊला कसं आहे कोण जेलमध्ये टाकते. बर तोडकर बर काय वातावरण काय म्हणतंय? वातावरण काय किरण पाटील पण इथं वातावरण शेकअप लाल वाढवशिवाय चालत नाही. कालची सभा सुद्धा झाली, जोरात गर्दी भरपूर होती. पण तुम्हाला आडवं करायची भाषा चालू झालेली आहे केरापाला. आम्हाला अडवू कोणच करू शकत नाही. बर किरण भाऊला कोण करू शकत नाही अडवं. करू शकत नाही. एक नंबरचा माणूस बर छायाचा आहे अमृत अमृत एक नंबर. 2 खोंड जाणार आहेत सभागृहात. 2 कोंड कशी 3 3 झाली पण आता त्या महिला आहेत भगिनी आहेत आपल्या. 2 खोंड जाणार आहेत अगदी आणि ते पण जाणार आहेत. एक नंबर तिघं जण मिळून जाणार आहेत. एक आता नंबर. परवा एक चर्चा झाली निखिल की शेकअपचं लाल फडकं कुजलंय कुजलंय. आता बाजूला करा असं म्हणते चांगल्यांना हटवा डायरेक्ट त्याला. अहो त्यांचं ते दाबत आणल्यामुळे तसं करते. कशाच दाबत? पण बापू घाबरलाय काय? आणलाय म्हणते ती, आम्ही सांगूया विकास केलाय आम्ही. दांडगा विकास आम्हाला माहित नाही. अण्णा. 65 वर्षी त्यातच आहे. कशाला आहे 65 वर्ष? बापू घाबरलाय काय? पण बापून इथं चौकात सांगितलं की शेकापला ह्या वेळेला गबाळ खोडायला होत्या या गटात. बापूने किती सांगू द्या काय सांगू द्या? शेकापचं गटोळं पोलीस गोळा करणार नाही. बापू घाबरलाय काय? कोण बापू घाबरलाय काय? आम्ही कशाला म्हणावं घाबरला पण आणि बापूची मदत आहेत का ह्या भागात? बर ते आम्हाला माहिती माहित नाही. मग एवढं कसं काय बोलला का? लोक त्यांच्या पाठीशी आहेत तुमचे? आमच्या पक्षापुरतं बोला. पक्षापुरतं नाही पण तिथे येऊन तुमच्या पक्षावर बोलले ते हो, तुमच्या पक्षाबाबत बोलले. बोलू दे घेऊ. बर वाईट वाटते हो. अहो त्याने बोललं तीच चांगलं आहे. बर शेकाप उसळी मारतोय. हा हा ही गोम आहे आपली. ती काय तर भानगड करून आपलं काय तर बोलायचं असलं चालू केलं. जोलदालीचं राजकारण चालू आहे म्हणा हा. पूर्ण. गणपतराव देशमुखापासून आम्ही त्यात आहे. बर आम्हाला चांगलं माहित आहे. पण बापून एवढी कामं केलेत हा. ना गणपतरावच्या ह्याच्यामध्ये झालेले सगळी कामं. बर बर आणि बाबासाहेब वरील झाला आता बर आता करेल की सुरुवात. बर. का वर्षभरात काय तर करणार. बापून एक असं घाबरत उल्लेख केला की आता पोळ्याचं मशीन चालू झालं मी का तुम्हाला- माझ्या पायाखालची वारून आता सडकायची. एक- काय तर बोला तुम्ही. एक सांगतो तुम्हाला हा ही 4 शिट आहेत बर बर का. बारामतीचा अजित पवार आहे. अजित पवारांनी कसं बारामती बनवल्यात तसं ही 4ही शिटा बारामतीच बनवणार. एवढा विकास करणार. एवढा विकास करणार. ओके हे किरण पांढरे भाव बर एक नंबरचा किरण विकास करणार. पांढरेकडे 2 नंबरचा पैसा जास्त आहे. पैसा यायला काढल आणि त्यामुळे अशा पद्धती चर्चा कुठला 2 नंबरचा पैसा. म्हटले की काढ. अहो, डाळी विकायला आमच्याकडे बापाचा होता तो. पैसा म्हणते तो. बापाचा बापाचा पण पैसे झाले. बापाचा पैसा अहो, आणि त्या- घेऊ नका तुम्ही घेतला तर मंदिरात नेऊन ठेवा म्हणून सांगितलं. बापाचा पैसा अजिबातच नाही त्याच्याकडे. बर. अहो त्याची पत मोठी आहे. बर पतीवर सगळं चालतोय त्याचं. नियत चांगली आहे. बाकीची हा. जरा खराब आहे जरा. हा. बाकीची जरा खराब खराब आहे. कोणी म्हणायचं. बरोबर आहे की तुम्ही म्हणत नाही. म्हणायचं. आम्ही म्हणत नाही. म्हणत नाही. पण तुमच्या चेहऱ्यावरनं दिसते बाकी त्याची नियत खडू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. नाही नाही बर म्हणायचं नाही कोणाला नाव ठेवायचं ठेवायचं नाही नाही. ते. ते म्हणतात ना ते बर. आपल्यासाठी म्हणते. बर जरी विरोध केला ते पचवायचा. हा बर 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 आणि जर पचून यायची किंमत नसेल बर नको नको बोल नका का तर बस. त्याचा फायदा येईल. बर येत नाही. पण पालकमंत्री काल धमकी वाजायचं तर अहो, आज तुम्हाला किती दिली. तुम्हाला सांगितलं डीपी मिळणार नाही काय सुद्धा मिळणार नाही. कोणाला? मतं नाही दिली तर तुम्ही म्हणे काल पालकमंत्री आहेत. अहो दीपक आबानं गणपतरावनं आयुष्य घालवलंय. हा 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 एक नंबरचं दीपक आबा हा आणि दीपक आबानं
एक नंबरचं काम केलेलं आहे बाबा गणपतराव संकट केलेलं आहे. मग पण दीपक आबा प्रत्येक वेळेस पराभवाला सामोरं जावं लागतं. आता सुद्धा दीपक आबा इकडेच आहे. आले की आता युती बाबा झाली की साहेब. गणपत पण आबा? पांढरा पायाचं म्हणलं होतं की बापू बापू म्हणले होते. नावं ठेवणारा असावा हा. आणि निंदकाचे घर असावे बापू नगरपालिकेला कोळ्याच्या शेजारी. भाजपच्या विरोधात होता. पालकमंत्र्याला अगदी सभेतनं जोरदार पद्धतीने टीका केली नाही. ते बोलला पालकमंत्र्याला अंकाल मांडी लावून येतो तुमच्या गावातून चर्चा करून घ्या. होय तेच बघा दुसरा उद्योग कुणाला नाही काही त्याला. म्हणायचं नाही. बरोबर. हा कुणाला पण काय तुमचं सुद्धा लाल फडकं गायब करायची भाषा करायला लागली अहो तुमच्या आमचं गावात. लाल फडकं हा. अहो आयुष्यात जाणार नाही लाल पण फडके काल भाषा झाली त्याने लाल फडक्याचा नाद सुद्धा करायचा. कशामुळे नाद करणे म्हणताय? अहो तसं आहे जिथं समाजच तसा आहे कसा आहे समाज? एक नंबर एक नंबर. हा बरं. एकच पाहिजे हा? सगळी जरी एकच आहे अहो आजोबा पण काल एक आरोप झाला लाल फडक जुनं झाले कुजले आता हातपार करायला लागले ते. नाही पडकचे एक नंबरचा आहे पहिलंच. बर हा, त्याचा नाद करायचा नाही कुणी. बर आणि 100% आपला विजय होणार आहे ही काही काळजी करूच नका. पिनूरचं पार्सल माघारी पाठवा म्हणते ते. कशाला हे बघा तुम्हाला सांगतो सगळी जण आपण एक आहे काय काळजी करायचीच नाही. बर हा, बर बिनधास्त राहायचं. बर काल इथं आल्यानंतर शहाजी बापून किरण पांढरेंना हा किरण्या फ्रॉड आहे चोर आहे अशा पद्धतीची भाषा केली आहे. ती बी करू द्या ज्याचं त्याला फळ भोगावं लागत असते काय काळजी करायची गरज आणि नाही. राज्याचा एक पालकमंत्री सुद्धा इथं आला होता आणि आल्यानंतर त्यांनी सुद्धा अगदी दडपशाहीचं राजकारण करायचं अशा पद्धतीत दम देऊन गेली तिथनं. काय देऊ द्या कुणी दिलं तरी त्याला भिवू नका मागे बी सरू नका काय काळजी करायची गरजच नाही. पालकमंत्र्याला घाबरत नाही का तुम्ही? कशाला काय बी येऊ द्या की आपण सगळे जण असल्या भ्यायची काय गरज आहे. पण कोण जर बाहेरचा असलं. माणूस येऊन येतो तुम्हाला म्हणतोय बाबा ह्याला पाडा काय त्याला नाही, पाडा बघा, कुणी हा? किती बी म्हणू द्या आपण सगळे जण एक असल्यावर ते कोण बी असू द्या मागे सरकून जात असं त्या- साहित्य नाही. असल्या लोकांना घेणत नाही तुम्ही अजिबात घेण्याची गरजच नाही. मंदिराला एवढे पैसे देतो तेवढं देतो काय विकास नाही करतो, असं तसं गप्पा काय मारून नाही गेली सगळी. सगळं सगळं आपलं हात त्यांच्या इच्छेनुसार म्हणत जाते ते म्हणू द्या आतापर्यंत तशीच म्हणत आली नाही. बर बर बर. मग आज नको कुणाला म्हणायचं नाही. 100% काळजी करू नका तर काळ्या दगडावरची रेग ही लक्ष्मीबाईकडे तोंड करून सांगतोय मी. पण लक्ष्मीच्या मंदिराला पैसे देतो म्हणते ते निवडून द्या आणि या बाकीच्या आडवं करा म्हणते ते केरापास आहेत सगळ्यांना. काय नाही तिने किती बी पैसे देऊ द्या पैशाला कोण माग सरत नाही त्याच्याकडे बघत पण नाही. पण कमळात लक्ष्मी वसते असं म्हणते ते बापू म्हणते काय ते. नाही ही सगळं चुकीचं आहे शाप. बर पण ह्या वेळेला बापून जर पैशाचा वापर केला नाही तर शेकापचा गड जे आहे तुमचा सपडा सुख करायला ठरवले असं दिसतंय. काय नाही पैशाला कोण बळी पडत नाही. तुमचा गड ह्या वेळेला उद्ध्वस्त करायचा असा प्लॅन आहे काय त्यांचा. नाही किती बी कोणी करू द्या घेऊ नका ही काळ्या दगडावरची रेग आहे. हा? हा आणि आपलाच विजय होणार आहे. आता गुरु शिष्याची जोड्या म्हणते ते वस्तात आम्ही म्हणतोय त्या गड्याचा. किती बी कोण असू द्या कुणी कुणी काय बी म्हणते कुणाला नाराज व्हायचं नाही. बरं टीका करायची नाही केरापाला निवडून आणायचं. सगळी जण बरं. अगदी आपण सगळे जण नारळाला विजय करायचा काळ्या तुम्ही दगडावर. आता हे कुठं आणले नारळी ते आपल्या घरचं जायचं क्या बात आहे, मोठं लाटायची की राव. आहे ना आपण झाड जायचं पकड. बर लावली ती काय गाडी जाऊन मी घरी जाऊन घेऊन आलो माघारी माझं जरा गेलो होतो पहिल्यांदा बरं. आणि मी साध्या कपड्यात गेलो होतो मला जरा बरोबरच वाटलं नाही का हो? आणि म्हटलं आपण जरा वेगळं काय तर केलं पाहिजे आणि शेकापची ज्यांचं परंपरा आहे. पहिल्यापासून ह्या हा. पक्षाचाच माणूस आहे हा, मी. वेगळं काय तर केलं पाहिजे. ह्या पक्षाचाच माणूस आहे मी. पुढे या पुढं. बर पुढे या 100% काळजी करायची गरज नाही. मग 100%. हो काळ्या दगडावर- बरं असंच उभा राहा अण्णा असंच उभा राहा जरा आशीर्वाद राहू दे. बोला काय नाव तुमचं? लक्ष्मण सरगर. बरं काय वातावरण काय म्हणतंय? वातावरण एक नंबर आहे. बर आता किरण भाऊचा उल्लेख आपलं किरण्या असा केला शहाजी बापू करणाऱ्याने केला श्री त्याला काय अडचण तुम्हाला राग बी काय छेड येत नाही का राग काय? आला तर राग आणून चालत नाही ना यात. राग आणून चालत नाही चालत मतातनं नाही. दाखवायचं. मतातनं दाखवायचं. बरं पाणी आणलं मी म्हणते ते. प्लॅन पाणी आबासाहेबांनी आणलेलं बरं शेकापच्या बाले गेलेला सुरुंग लावून आडवं करूया म्हणते ते. आहे. सुरुंग लागतून आजच्या गर्दीवरून तर तुम्हाला दिसत असेल कारण सुरुंग त्यांची लागतो पण का गर्दी नाही काल होती. लागतो. नाही किती बी असू द्या बरं. 101% किरण भाऊचा विजय असणार आहे. काल आम्ही पण आलेलो होतो. 101%. कारण गर्दी पूर्ण भरलेली होती इथं. बरं किती बी गर्दी असू द्या. काय तर गाणं बिणं म्हणा काय तर म्हणावं लागतंय म्हणा हा जी मजा येईल ते म्हणा केरापावर म्हणावं लागतंय केरापावर निवडणूक आहे म्हणा. म्हणा कुठलं तर म्हणा कुठलं तर म्हणा. गाणं जी येते ती गाणं म्हणा. हा गाणं काय किरण भाऊला आपण चांगल्या पद्धतीने अगदी आनंदानं बरं. खुशीनं सगळं जेवढं मला तेवीस जाईल. सगळ्यात तिला सहकार्य पिक्चर निघणार आहे करायचं. याच्यावर. तेवढं अगदी आनंदानं करूया पुढे आणि होय. आपल्या घर कुटुंबाला सांभाळून किरण भाऊला विजय करायचा ही आपली सगळ्यांनी जी नीतिमत्ता ठेवायची. पण बापूचा एवढा राग काय हो तुमच्यावर काय वाईट
वाटते आम्हाला काय नाही, हा बघा हा. कुणी जर काय म्हटलं बर. तर रागाला यायचं, रागाले नाही पण मतदानांना आडवा करायचा दुमता करायचा लगेच कळत नाही की बर. ताकाला ताक काय म्हणायची गरजच नाही, लगेच दूध बी दिसते ताक बी दिसते. बरं आता नगर परिषद निवडणुकीत इकडून काय लोक म्हणले होते कपाळाला माती लावू देत नाही बापूच्या बापू म्हणला आता गुलाल लावलाय तुमच्या कपाळाला माती लावतो म्हणते ते काय लावायचं या बघा तिच्या भावना त्याच्या सारखं त्याचं त्याला अण्णा बोला तुमच्या कपाळाला गुलाल लागलाय बोला काय बोलायचं बरं काय वाटतंय सभा झाली आता या ठिकाणी आजच्या सभेला इतकी बर. म्हणजे लोक बर. म्हणजे बर. जनसमुदाय एकंदरीत पाहता बर हा विजय सभा झाल्यासारखीच आहे असं समज. विजय सभा आहे बर किरण भाऊर काल खूप जाळ काढलाय म्हणते ते आता कसं काय करायचं पुढं बोलण्यातून जाळ काढण्यापेक्षा बर कृतीतून बर म्हणजे स्वतःच्या कामातून बर हा. जो जाळ काढायचा अलीकडे असतो ना या. बर तिकडे तो बघा काढण्यामध्ये खूप बर, हा. मजा असते. बर बोलण्यामध्ये जाळ बोलण्यामध्ये धमक बर ह्या जाळाला काही उपयोग नाही. ह्या जाळाला कोणीही जनसमुदाय बर बळी पडणार नाही बर. एवढं निश्चय. बर काय नाव दादा कसं तिकडे बघा पुढे बर काय भावना काय आहे? आज सभा झाली इतका मोठा प्रतिसाद आहे काय ना किरण भाऊ विजय झाले जमायत बर कालच्या सभेत भरपूर टीका झालेली आहे किरण भाऊवर काय टीका करणार ती करते त्याला काय तो बर बर पण आता गुरु शिष्याची जोडी आहे म्हणतात गुरु वर चढलं असं चर्चा चालू आहे चालाय तेवढा आता काय बर पण मताचं काय राहील गणित आता किरण भाऊ विजय होतील एवढं किरण भाऊ होतील बर का नाव ना बुधगिरी काय सभेला होता आता तुम्ही काय वातावरण आहे आहे किरण भाऊ येणार नक्की. बर बर वातावरण चांगलं आहे चांगलं आहे. बर काय नाव बर काय नाव ना शशिकांत साबळेकडे विसरी बर काय कसं आहे वातावरण वातावरण एकदम ओके आहे. बर दुसरी गोष्ट की आरपीएन पूर्ण सपोर्ट आता बर सांगोल तालुक्यापुरता पूर्ण सपोर्ट दिलेला आहे. तुम्ही कुठल्या गावचा इकडे आहे विसरी बर मग आता इथं तुम्ही आरपीआयच्या वतीनं सगळा बहुजन समाज सहकार्य करणार सहकार्य केलेला आहे. बर. लाल बावटा आहे पूर्ण इथं कोटे मग आपल्याच्या गोळाघाटामध्ये आपलं कोळा गटात ताकद येणार चांगली बर ओके या पुढं बोलणारी कोण आहेत या काय ना कसं आहे वातावरण बरं आहे की बर काय किरण भाऊवर कार भरपूर टीका झाली पाडतो म्हणते ती काय 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 होतं त्याला बर काही टीका भरपूर झाली तशी भरपूर झाली ती होय. काय फरक पडणार नाही काय काय बरं पडणार आपण परवा एक टीका झाली लाल बावटा म्हणजे लाल फडकं जुनं झालंय हातपार करा काय नाही काय नाही हा काय नाही काय बरं पडत नाही. बर आता बघा ना तुम्ही आता जनसमुदाय कसा होतो. बर बर गर्दी मतात परावर्तित होईल काय हो शक्य. बर का ना कशी झाली सभा सभा चांगली झाली उत्कृष्ट झाली. बर बर काल भरपूर टीका झाली किरण भाऊवर किरणे असा उल्लेख झाला काय म्हणजे काय भावना आहे मनातली सांगा भावना काय समुद्राच्या पायाखालची वाळू सरकार आल्यामुळं सरकल्या काय सरकली बर. त्यामुळे ते पाहुणे कोण काही चालतंत्र सोडून बर बोलत राहिली ना अशी त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असं वाटतंय काय मानसिक नेत्यांचं? संतुलन बिघडल्यामुळे ही भाषा वापरायला ना बर जेलमध्ये टाकू म्हणतात जेलमध्ये टाकू म्हणून होते काय ते टाकणारा अजून थोडं हे तेवढा होणार. दम नाही त्यांच्यात कसं राहणार आहे दम बर लोकशाही मग कसली मग आता ही बघितल्यावर दम पळून जाईल सगळा सगळं ऑटोमॅटिक त्याला सांगायला कशाला लागते बर बर सगळ्या बर बातम्या मिळतच असतात ना त्याला. बर ठीक आहे पुढे या बोला अहो, काय आबासाहेबांबद्दल बोला लाल बावट्याचा हा किल्ला आहे बाले किल्ला आहे काय भावना आहे काय नाही विजय झाले जमाय का विजय झाल्याचा माय मतदान करून आता तुम्ही पाठवणार पुढं बर आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.